Today we will see the theorem of midpoints of two sides of triangle. याच थेरमला काय म्हटले, मिडपॉईंट थेरम. आणि आता याचं थेरमचं स्टेटमेंट काय आहे किंवा थेरम काय आहे, जर ट्रायंगलमध्ये दोन साईड्सच्या मिडपॉईंटला जॉईन करणारी लाईन जर काय असणार आहे, द लाईन जॉईनिंग द किंवा सेगमेंट जॉईनिंग द मिडपॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, दॅट सेगमेंट इज पॅरलल टू द थर्ड साईड ऑफ द ट्रायंगल किंवा रिमेनिंग साईडला ती काय असणार आहे, पॅरलल. ट्रायंगलच्या दोन साईड्सच्या मिडपॉईंटला जॉईन करणारी लाईन ही ट्रायंगलच्या तिसऱ्या उरलेल्या साईडला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. हा थिअरम आहे. आणि त्या साईडची लेंथ ही जी सेगमेंट आहे ती सेगमेंटची लेंथ मिडपॉईंटला जॉईन करणाऱ्या सेगमेंटची लेंथ ही रिमेनिंग साईडच्या हाफ असणार आहे किंवा थर्ड साईडच्या ती काय असते, हाफ असते. हा थिअरम आहे. सो व्हॉट इज द स्टेटमेंट? द स्टेटमेंट काय आहे, द सेगमेंट जॉईनिंग मिडपॉईंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साईड अँड हाफ ऑफ इट. अँड ती काय असणार आहे, हाफ ऑफ इट. मग याच्यामध्ये तुम्हाला गिव्हन आता ही डायग्रॅम आहे. यामध्ये ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी ट्रायंगल. पी पॉईंट इज मिड पॉईंट ऑफ ए बी अँड क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए सी. ए बीचा मिड पॉईंट आहे पी, ए सीचा मिड पॉईंट आहे क्यू आणि पी क्यू ही सेगमेंट, दोन मिड पॉईंट्स जॉईन करणारी सेगमेंट कोणती आहे, पी क्यू. ही तुम्हाला काय दाखवायची आहे, पी क्यू इज पॅरलल टू बी सी आणि पी क्यू इज हाफ बी सी. म्हणून गिव्हनमध्ये काय आहे, इन ट्रायंगल ए बी सी पी इज मिड पॉईंट ऑफ साईड ए बी अँड क्यू इज मिड पॉईंट ऑफ साईड ए सी, हे दिलं आहे. आणखीन यू हॅव टू प्रूव्ह पी क्यू इज पॅरलल टू बी सी अँड पी क्यू इज इक्वल टू हाफ बी सी. आता हे प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, तर ही जी पी क्यू सेगमेंट आहे ती सेगमेंट पुढे एक्सटेंड करायची, वाढवायची आहे, प्रोड्यूस करायची आहे. आणि त्याच्यावरती एक पॉईंट आर असा घ्यायचा की त्याचं डिस्टन्स पी क्यू एवढंच काय असणार आहे, क्यू आर. पी क्यू अँड क्यू आर आर इक्वल. म्हणजे प्रोड्यूस पी क्यू अँड अप टू आर सच दॅट पी क्यू इक्वल टू क्यू आर. पी क्यू इक्वल टू क्यू आर आणि नंतर काय करायचं आहे, आर सी जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आता प्रूफमध्ये बघा कोणते ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत. आता तुम्हाला पी क्यू ही बी सीच्या हाफ आहे आणि पी क्यू ही बी सीला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे, आता ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल सी आर क्यू हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते तुम्हाला ट्रायंगल्स काय दाखवायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग ते कॉन्ग्रुएंट कसे दाखवायचे आहेत, तर याच्यामध्ये बघा तुम्ही कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे. आता पी इज मिड पॉईंट ऑफ ए बी म्हणजेच ए पी इक्वल टू बी पी. क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए सी म्हणजे काय असणार आहे, ए क्यू इक्वल टू क्यू सी. आणि तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये पी क्यू इक्वल टू काय आहे, क्यू आर हे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणून इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल सी आर क्यू याच्यामध्ये बघा ए क्यू ही सेगमेंट क्यू आरला कॉन्ग्रुएंट आहे. ए सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी. ए सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी नॉट क्यू आर. ए सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी हे गिव्हन आहे. त्याच्यानंतर अँगल ए क्यू पी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू आर. विच टाईप ऑफ अँगल्स दे आर, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट काय लिहिणार, पी क्यू सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यू आर आणि ह्याला रिझन काय असणार आहे, कन्स्ट्रक्शन. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय एस ए एस टेस्ट. दोन ट्रायंगल्स कशानं कॉन्ग्रुएंट झाले आहेत, कोणत्या टेस्टनं, एस ए एस टेस्टनं कॉन्ग्रुएंट झालेत. मग देअरफोर ए पी इक्वल टू काय लिहिता येणार आहे, क्यू सी आर. ए पी इक्वल टू सी आर हे लिहायला येणार आहे. आणि त्याचबरोबर अँगल, आता कोणते अँगल असणार आहेत, तर पी ए क्यू हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट लिहिता येणार आहे, आर सी क्यू. हे अँगल्स, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आणि ए पी इज कॉन्ग्रुएंट टू आर सी. आता ह्याच्यामध्ये सेगमेंट ए पी सी आरला कॉन्ग्रुएंट आहे, पण सेगमेंट ए पी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, पी बीला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येणार आहे, पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. पी बी ही कोणाला कॉन्ग्रुएंट येणार आहे, सी आरला. आणि हे जे तुम्ही दोन अँगल्स लिहिलेले आहेत पी ए क्यू कॉन्ग्रुएंट टू आर सी क्यू ह्या स्टेटमेंटवरून काय लिहिता येणार आहे, तर
ए बी इज पॅरलल टू सी आर. ए बी कुणाला पॅरलल येणार आहे? ए बी इज पॅरलल टू सी आर. ए बी म्हणजेच काय? तर पी बी इज पॅरलल टू सी आर आणि पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर, हे पण प्रूव्ह होणार आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल पी बी सी आर हा काय येणार आहे? पॅरलेलोग्रॅम. त्याच्यामध्ये काय आहेत? तर अपोजिट साईड्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल, देअरफॉर इट इज अ पॅरलेलोग्रॅम. मग हा पॅरलेलोग्रॅम दाखवल्यानंतर काय येणार आहे? बी सी इक्वल टू काय असणार आहे? पी आर. अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. पहिल्यांदा तो पॅरलेलोग्रॅम दाखवायचा, त्याच्यासाठी कोणती अपोजिट पेअर कन्सिडर करायची आहे? बी पी अँड सी आर हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचेत आणि त्याचबरोबर दिस टू लाईन्स सेगमेंट्स आर पॅरलल ऑल्सो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल पी बी सी आर हा काय येणार आहे? पॅरलेलोग्रॅम. आणि तो पॅरलेलोग्रॅम प्रूव्ह झाल्यावरती तुम्हाला काय म्हणता येणार आहे? पी आर इज कॉन्ग्रुएंट टू बी सी. पी आर हा काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट टू बी सी. आता पी आर म्हणजेच काय असणार आहे? टू क्यू आर. पी आर म्हणजेच काय लिहिता येईल? टू क्यू आर इक्वल टू बी सी. म्हणून क्यू आर इक्वल टू ट्रान्सफर केलं तर 1/2 बी सी येणार आहे आणि देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू हाफ बी सी, हेही प्रूव्ह होणार आहे. मग त्याच्यासाठी प्रूफमध्ये इथं तुम्हाला दाखवलेलं आहे तसं प्रूव्ह करा. पहिल्यांदा डायग्रॅम ड्रॉ करा आणि डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? डायग्रॅम ड्रॉ करा, स्टेटमेंट लिहा, डायग्रॅम ड्रॉ करा. डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे? गिवन लिहायचं आहे. स्टेटमेंट काय आहे थेरमचं? तर सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ एनी टू साइड्स of a triangle is parallel to the third side and is half of it. The given काय आहे? in triangle ABC, point P is midpoint of AB and point Q is midpoint of AC. This is given to you and you have to prove segment PQ parallel segment BC and PQ equal to half BC. हे टू प्रूव्ह लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं कन्स्ट्रक्शन काय आहे? प्रोड्यूस PQ अप टू R such that PR इक्वल टू PQ इक्वल टू क्यू आर आणि नंतर RC जॉईन करायचं आहे. आता ट्रायंगल कन्सिडर करायचे. त्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल AQP अँड ट्रायंगल CQR. AQ इज कॉन्ग्रुएंट टू CQ गिवन. त्याच्यानंतर अँगल AQP कॉन्ग्रुएंट अँगल CQR काय आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट QR हे तुमचं काय आहे? कन्स्ट्रक्शन आहे. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्ट. ते कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवता येतात? तर अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल CRQ. हा अँगल आणखीन हा अँगल कॉन्ग्रुएंट. देअरफॉर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट AP इज पॅरलल टू RC CR. म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार आहे? सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC आणि त्याला काय टेस्ट असणार आहे? अल्टरनेट अँगल टेस्ट. इथं पुढं लिहा टेस्ट बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. कोणती टेस्ट आहे? अल्टरनेट अँगल टेस्ट. ते दोन साईड्स काय येणार आहेत? पॅरलल. त्याला आपण एक इक्वेशनला नेम देऊयात, त्याला इक्वेशन 2 म्हटलं आहे. त्याच्यानंतर अजूनही काय लिहिता येणार आहे? तर AP इज ऑल्सो AP इक्वल टू CR. AP कुणाला इक्वल आहे? AP इज कॉन्ग्रुएंट टू CR. दॅट इज इक्वेशन 3. ते इक्वेशन तुमचं काय आहे? 3. आणि त्याला रिझन काय आहे? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. याच्यासाठी सुद्धा रिझन लिहायचं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता AP कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? बट AP इज कॉन्ग्रुएंट टू PB. देअरफॉर सेगमेंट PB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CR हे लिहिता येणार आहे तुम्हाला. आणखीन आता इन ट्रायंगल याच्यामध्ये काय घेतलेलं आहे? इन ट्रायंगल इन क्वाड्रिलॅटरल PBCR. आता इथं PBCR या क्वाड्रिलॅटरलमध्ये काय लिहिता येणार आहे? PB इज कॉन्ग्रुएंट टू CR. वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल अँड ऑल्सो इथं सेगमेंट PAQ. इथं सेगमेंट कोणती लिहायला पाहिजे? तर AQ किंवा PA इज कॉन्ग्रुएंट टू CR. PA इज कॉन्ग्रुएंट टू CR म्हणजेच काय येणार आहे? PA म्हणजेच काय आहे? दॅट इज सेगमेंट AB, सॉरी नॉट पॅरलल, कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट काय असणार आहे? CR. मग इथं सुद्धा क्वाड्रिलॅटरलमध्ये काय लिहिणार आहात? हे तुमचं इक्वेशन 2 असणार आहे. इथं काय लिहिता येणार आहे? सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट CR पॅरलल सेगमेंट CR आणि त्याच्यातलीच ही पॅरलल साईड,
त्याच पॅरलल साईडमधला पी बी हा सेगमेंट आहे ए बीचा, पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. आणि या दोन इक्वेशन्सवरून तुम्हाला काय म्हणता येणार आहे, तर अँगल इथं ए डॅश पी आणखीन काय येणार आहे बी बी, ए डॅश पी बी हे येणार आहे. काय येणार आहे, बिटवीननेस काय आहे, पी इज इन बिटवीन ए बी इज पॅरलल टू सी आर, दॅट इज ए डॅश पी डॅश बी. म्हणजेच पी बी तुमचा काय येणार आहे, पॅरलल टू सी आर अँड पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. म्हणून इथं तुम्ही लिहिलं पी आर बी सीला कॉन्ग्रुएंट हे स्टेटमेंट नाही लिहायचं, तर कोणतं लिहिणार आहात, तर इथं तुम्हाला काय लिहिता येणार आहे, पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी आर, पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. आणखीन पी बी काय आहे, पॅरलल टू सी आर. या दोघांवरून काय लिहिता येईल, इट इज अ पॅरलेलोग्रॅम. ह्याला म्हटलं तुम्ही पॅरलेलोग्रॅम. आणि आता पॅरलेलोग्रॅममध्ये काय असतात, अपोजिट साईड्स आर पॅरलल, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर होतं. पी आर इज कॉन्ग्रुएंट टू बी सी, पी आर इज कॉन्ग्रुएंट टू बी सी, हे बरोबर होतं स्टेटमेंट. पी आर इज कॉन्ग्रुएंट टू बी सी. पण पी आर म्हणजे काय आहे, पी आर हे तुमचं किंवा पी क्यू इज इक्वल टू काय आहे, हाफ पी आर. कन्स्ट्रक्शन आहे, कारण का पी क्यू आणखीन क्यू आर इक्वल आहेत, म्हणून पी क्यू इक्वल टू पी आर इक्वल टू हाफ पी क्यू इक्वल टू हाफ पी आर हे लिहायला येणार आहे. म्हणजेच पी आर इक्वल टू काय आहे, टू पी क्यू. जर तुम्ही या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं, पी आर इक्वल टू बी सी आलेलं आहे तुम्हाला, मग पी आर म्हणजे काय लिहिणार, टू पी क्यू. मग टू पी क्यू इक्वल टू बी सी आणि देअरफॉर पी क्यू इक्वल टू हाफ बी सी. हे तुमचं काय येणार आहे, प्रूफ येणार आहे. म्हणजे काय असणार आहे, पी क्यू इज पॅरलल टू ए सी, पी क्यू इज इथं लिहिलं आहे आपण, पी क्यू इज पॅरलल टू साईड्स कॉन्ग्रुएंट, पी आर इज पॅरलल टू बी सी. म्हणजेच काय असणार आहे, पी आर म्हणजेच काय आहे, पी क्यू पॅरलल काय येणार आहे, बी सी. हे एक प्रूव्ह झालं आहे तुमचं. आणि दुसरं काय आहे, पी क्यू इज हाफ बी सी. हा थेरम, ह्याच थेरमला नेम काय आहे, मिड पॉईंट थेरम. आणि हा थेरम लिहा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित. नाव वी विल सी द कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम. नाव वी विल सी द प्रूफ ऑफ कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम. थेरमचं स्टेटमेंट काय आहे, इफ अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉईंट ऑफ वन साईड ऑफ अ ट्रायंगल अँड पॅरलल टू द अदर साईड, देन इट्स बायसेक्ट द थर्ड साईड. आता हे ट्रायंगल आहे ए बी सी, याच्यामध्ये अ लाईन इज पॅरलल टू द वन साईड ऑफ ट्रायंगल. मग आता मिड पॉईंट आहे, एका लाईनचा एका साईडचा मिड पॉईंट, द मिड पॉईंट ऑफ वन साईड, म्हणजे तिथं ए बी ही साईड आणि तिचा मिड पॉईंट पी. आणखीन त्यामधून जाणारी लाईन, त्या पी पॉईंटमधून जाणारी लाईन ट्रायंगलच्या सेकंड साईडला, अदर साईडला म्हणजेच बी सीला पॅरलल आहे. म्हणजे ती लाईन थर्ड साईड ए सीला काय करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. म्हणजे क्यू हा ए सीचा मिड पॉईंट आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच ए क्यू इक्वल टू क्यू सी हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग आता ट्रायंगल ए बी सीमधले पी इज मिड पॉईंट ऑफ ए बी अँड लाईन पासिंग थ्रू पी विच इज पॅरलल टू बी सी. कोणती लाईन आहे, लाईन एल. मग लाईन एल इज पॅरलल टू बी सी हे दिलं आहे तुम्हाला. आणखीन तुम्हाला पी इज मिड पॉईंट ऑफ ए बी दिलेला आहे अँड यू हॅव टू प्रूव्ह ए क्यू इक्वल टू क्यू सी, दॅट इज क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए सी. सो हाऊ यू विल प्रूव्ह धिस, तर याच्यासाठी तुम्हाला प्रूफमध्ये काय करायचं आहे, तर ड्रॉ अ लाईन. आता पुस्तकामध्ये जे कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते न यूज करता त्याच्यावरून तुम्हाला दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवता यायचे नाहीत. मग त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे बघा, ते कन्स्ट्रक्शन न करता हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ड्रॉ अ पॅरलल लाईन थ्रू सी पॉईंटमधून पॅरलल लाईन ए बीला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ड्रॉ अ पॅरलल लाईन थ्रू पॉईंट सी, आणि ती कोणती आहे, सी आर पॅरलल ए बी. ए बीला पॅरलल लाईन सी आर ड्रॉ करायची थ्रू पॉईंट सी. आणखीन मग ती सी लाईन एलला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणार आहे, तर आरमध्ये. आणि क्यू आर हे काय असणार आहे, जॉईन झालेलंच असणार आहे, कारण का लाईनवरती आर हा पॉईंट लाईज ऑन लाईन एल. मग आता याच्यामध्ये दिलं आहे काय तुम्हाला, ते गिवन लिहा. गिवनमध्ये इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ ए बी. त्याच्यानंतर सेगमेंट पी क्यू म्हणजेच लाईन एल
वरतीच पी क्यू ही सेगमेंट आहे, पॅरलल टू बी सी हे दिलं आहे. दॅट इज लाईन एल इज पॅरलल टू बी सी. दिस इज गिवन टू यू. आता प्रूव्ह काय करायचं आहे टू प्रूफमध्ये, तर ए क्यू इज पॅरलल टू क्यू सी, ए क्यू इज पॅरलल टू क्यू सी हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन काय आहे, ड्रॉ सेगमेंट सी आर पॅरलल टू सेगमेंट ए बी थ्रू पॉईंट सी. सी आर हा सेगमेंट काय करणार तुम्ही, पॅरलल ड्रॉ करणार ए बीला थ्रू पॉईंट सी. पॉईंट आर इज ऑन लाईन एल किंवा लाईन पी क्यू सच दॅट काय असणार आहे, पी डॅश क्यू डॅश आर. कसं असणार आहे ते, पी डॅश क्यू डॅश आर, म्हणजेच क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. त्याच्यानंतर आता प्रूफमध्ये बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, तर क्वाड्रिलॅटरल पी बी सी आर हा कन्सिडर करायचा, पी बी सी आर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईन एल इज पॅरलल टू द अदर साईड ऑफ ट्रायंगल, म्हणजेच लाईन एल कोणाला पॅरलल आहे, बी सीला पॅरलल आहे. मग आता म्हणजेच काय लिहिता येणार आहे त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये, पी आर इज पॅरलल टू बी सी, पी आर इज पॅरलल टू बी सी हे दिलं आहे तुम्हाला, गिव्हन आहे. त्याच्यानंतर पी बी इज पॅरलल टू सी आर हे तुम्ही लिहिलं, कारण तुम्ही कन्स्ट्रक्शन काय केलं आहे, सी आर ही लाईन ए बीला पॅरलल आहे, म्हणजेच पी बी इज पॅरलल टू सी आर हे तुमचं काय असणार आहे, कन्स्ट्रक्शन असणार आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल पी बी सी आर याला काय म्हणता येणार आहे, इट इज अ पॅरलेलोग्रॅम, तो पॅरलेलोग्रॅम आहे. आणि देअरफॉर पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. आता क्वाड्रिलॅटरलच्या दोन्ही अपोजिट पेअर्स पॅरलल आहेत, म्हणून तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम. आणि पॅरलेलोग्रॅम झाल्यावरती पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर, अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. पी बी इज कॉन्ग्रुएंट टू काय असणार आहे, सी आर, अपोजिट साईड्स. त्याच्यानंतर आता ए पी इज कॉन्ग्रुएंट टू बी पी. ए पी कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, बी पीला, बिकॉज पी इज मिड पॉईंट ऑफ ए बी, म्हणून आपण ए पी इज कॉन्ग्रुएंट टू पी बी त्यापुढं काय लिहिलं, गिवन. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येतं, ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर, ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर, त्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि आता हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे आहेत. कोणते आहेत, ए पी क्यू, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, तर सी आर क्यू. हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग आता कोणती टेस्ट आहे, तर याच्यामध्ये ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. ए पी कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, सी आरला कॉन्ग्रुएंट आहे. त्याचबरोबर अजूनही आता इथं बघा, ए बी ही लाईन सी आरला पॅरलल आहे, म्हणून अँगल ए पी ए क्यू कॉन्ग्रुएंट टू आर सी क्यू हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणता येणार आहेत, अल्टरनेट अँगल्स. त्याचबरोबर अँगल ए क्यू पी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू आर, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे दोन अँगल्स काय असणार आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि हे कसले असणार आहेत, अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय ए एस टेस्ट. कोणती टेस्ट येणार आहे इथे, ए एस टेस्टनं ते काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट येणार आहेत. म्हणजे तुम्ही कोणते कोणते दाखवणार आहात, अँगल पी ए क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल आर सी क्यू हे दाखवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर हे दाखवता येणार आहेत. आणि त्याच्यानंतर ए क्यू पी हा कसला अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर कोणत्या टेस्टनं ते कॉन्ग्रुएंट येणार आहेत, दोन ट्रायंगल्स ए एस टेस्टनं टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणता येणार आहे, तर याच्यामध्ये ए क्यू इज पॅरलल टू ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ ट्रायंगल. म्हणजेच क्यू हा काय झाला, ए सीचा मिड पॉईंट झाला. आता तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे दोन ट्रायंगल्स तुम्ही कन्सिडर केले, त्या ट्रायंगल्समध्ये तुम्हाला त्याचं प्रूफ लिहायचं आहे. आता तुम्हाला ट्रायंगल ए पी क्यू आणि सी क्यू आर कॉन्ग्रुएंट दाखवायचे. त्याच्यासाठी अँगल ए क्यू पी कॉन्ग्रुएंट अँगल सी क्यू आर, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल पी ए क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल सी आर सी क्यू, अल्टरनेट अँगल्स. आणि सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी आर. इथं तुम्ही इक्वेशन 1 प्रूव्ह केलेलं आहे, म्हणून इथं लिहिलं फ्रॉम 1. देअरफॉर ट्रायंगल्स कन्सिडर केलेले ट्रायंगल्स काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट आहेत. 1 to 1 करस्पॉन्डन्स करेक्ट लिहा. इन ट्रायंगल ए पी किंवा देअरफॉर ट्रायंगल ए पी क्यू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी आर क्यू बाय ए एस टेस्ट. देअरफॉर ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. ए क्यू काय येणार आहे, सी आरला कॉन्ग्रुएंट, आणि त्याला काय म्हणता येणार आहे, दिस इज सी आर. ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सी आर, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. देअरफॉर ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी. ए सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी. सॉरी, हिअर सी आर पाहिजे, सेगमेंट काय येणार आहे, सी क्यू. ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सी क्यू. देअरफॉर ए क्यू इज इक्वल टू
क्यू सी, देअरफॉर क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए सी. म्हणून क्यू हा काय येणार आहे, मिड पॉईंट असणार आहे. म्हणजेच एका साईडच्या मिड पॉईंटमधून जाणारी लाईन जी सेकंड साईडला काय आहे ट्रायंगलच्या पॅरलल आहे, ती थर्ड साईडला काय करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. म्हणजेच क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए सी हे आपला प्रूव्ह झाला. दिस इज कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थिअरम. काय आहे, कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थिअरम. तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहा. बघा इथं कन्स्ट्रक्शन जे आहे त्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला इथं दिलं, टेक एफ ऑन लाईन एलवरती लाईन एफ पॉईंट एफ घेतला आहे सच दॅट की डी ई इक्वल टू ई एफ. पण हे कन्स्ट्रक्शन न घेता कोणतं कन्स्ट्रक्शन घ्या, तर ड्रॉ सी एफ पॅरलल सेगमेंट ए बी थ्रू पॉईंट सी. हे कन्स्ट्रक्शन यूज करा. या कन्स्ट्रक्शन न करू नका, हे कन्स्ट्रक्शन यूज करा आणि मग तुम्हाला हे प्रूव्ह करता येणार आहे. कोणत्या टेस्टनं 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, AAS टेस्टनं 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट येतील. आता सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. आता याच्यामध्ये पॉईंट P, E अँड F मिड पॉईंट दिलेले आहेत. ट्रायंगल साईड ए बी आणखीन साईड ए सीचे इन ट्रायंगल ए बी सी. तुम्हाला EFची लेंथ दिली आहे 5.6 आणि तुम्हाला BC विचारलं आहे. मग लिहायचं आहे कसं, इन ट्रायंगल ए बी सी ई अँड एफ आर मिड पॉईंट्स ऑफ ए बी अँड ए सी. देअरफॉर EF इज हाफ BC आणि कोणता थेरम आहे, बाय मिड पॉईंट थेरम. मग ती व्हॅल्यू घातली तर तुम्हाला BC काय येणार आहे, 2 मल्टिप्लिकेशन होईल याला 11.2. तसंच सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व करा. Now we will see the examples from exercise. आता याच्यामध्ये we will see the first sum from practice set 5.5. See here in figure आहे त्याच्यामध्ये x, y, z are midpoints of AB, BC and AC of triangle ABC. ABची लेंथ तुम्हाला दिली आहे 5 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर अँड BC इज इक्वल टू 11. अँड यू हॅव टू फाइंड लेंथ्स ऑफ XY, त्याच्यानंतर YZ अँड XZ या 3 लेंथ फाइंड करायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं काय काय आहे ते लिहा, डायग्रॅम ड्रॉ करा. सम सॉल्व करत असताना काय करणार आहात, व्हॉट इज गिव्हन टू यू ते लिहा. पहिल्यांदा डायग्रॅम ड्रॉ करा. त्याच्यामध्ये पॉईंट XYZ आर मिड पॉईंट्स ऑफ साईड AB, BC अँड AC रिस्पेक्टिवली गिव्हन. ABची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, BC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. दिस इज गिव्हन. मग आता लिहिणार कसं आहात, तर पहिलं XY लेंथ फाइंड करण्यासाठी इन ट्रायंगल ABC X अँड Y आर मिड पॉईंट्स ऑफ साईड्स कोणते आहेत, AB अँड BC. AB आणखीन BCचे मिड पॉईंट आहेत. देअरफॉर बाय मिड पॉईंट थिअरम काय लिहिता येणार आहे, XY इज इक्वल टू हाफ AC. ACची व्हॅल्यू घाला, हाफ इंटू 9, हाफ आहे हे, हाफ इंटू 9, 1/2 इज इंटू 9. जर डिवाइड केलं तर XY इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे, 4.5 सेंटीमीटर. त्याला स्क्वेअर बॉक्स करा, ते आन्सर आहे तुमचं. त्याच्यानंतर तसंच Y अँड Z आर मिड पॉईंट्स ऑफ साईड्स BC अँड AC. देअरफॉर बाय मिड पॉईंट थेरम YZ काय असणार आहे, तर Y आणि Z, Y इज मिड पॉईंट ऑफ BC, Z इज मिड पॉईंट ऑफ AC. मग राहिली कोणती साईड, AB. म्हणून YZ इज हाफ AB. म्हणून YZ इज हाफ AB आणि ABची लेंथ घातली 5 तर YZ इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर्स. आता ZX फाइंड करताना X इज मिड पॉईंट ऑफ किंवा Z इज मिड पॉईंट ऑफ AC अँड X इज मिड पॉईंट ऑफ AB. देअरफॉर सेगमेंट ही जी सेगमेंट असणार आहे ती कुणाच्या हाफ असणार आहे, थर्ड साईडच्या हाफ, BCच्या हाफ. म्हणून XZ इज इक्वल टू हाफ BC. म्हणून त्याची लेंथ जर घातली तर XZ इज इक्वल टू तुम्हाला किती येणार आहे, 5.5 सेंटीमीटर्स. In second sum, what is given to you, that quadrilateral PQRS is rectangle and quadrilateral MNRL is also rectangle and L is in between S and R, that is point L, S, L, R are collinear points and N is midpoint, N is on RQ. म्हणजेच पॉईंट R, N, Q are collinear. N is in between R and Q. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, तर LS इज इक्वल टू LR म्हणजेच L इज मिड पॉईंट ऑफ SR हे प्रूव्ह करायचं. आणि दुसरं तुम्हाला विचारलेलं आहे LN
ही काय असणार आहे, एल एन इज हाफ एस क्यू, एल एन इज हाफ एस क्यू. मग एल एन तुम्ही नंतर ड्रॉ करा, एल एन ड्रॉ करायचं, नंतर एस क्यू पण ड्रॉ करायचं आणि तुम्हाला एल एन ही सेगमेंट एस क्यूच्या हाफ आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्या सेकंड स्टेटमेंटसाठी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही एल इज मिड पॉईंट ऑफ एस आर हे प्रूव्ह करणार. त्याच्यानंतर तुम्ही या सेकंड स्टेटमेंट प्रूव्ह करायच्यासाठी तुम्हाला काय गरज आहे, कशाची गरज आहे, तर यू हॅव टू शो एन इज ऑल्सो मिड पॉईंट ऑफ आर क्यू. आर क्यूचा एन हा मिड पॉईंट आहे आणि मग तुमचं हे थर्ड तुम्हाला एक्सप्लेन करायला येईल किंवा प्रूव्ह करायला येईल. मग पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर क्वाड्रिलॅटरल आहे, त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये रेक्टँगल आहेत दोन्ही पण, म्हणजेच पी एस इज परपॅन्डिक्युलर टू एस आर, पी एस इज परपॅन्डिक्युलर टू एस आर, ईच अँगल इज 90 डिग्री. रेक्टँगलचे प्रत्येक अँगल काय असणार आहे, 90 डिग्री, म्हणून पी एस इज परपॅन्डिक्युलर टू एस आर. त्याचबरोबर या रेक्टँगलमध्ये बघा एल एन एम एन आर एल, या रेक्टँगलमध्ये एम एल इज परपॅन्डिक्युलर टू एल आर आणि दॅट इज एम एल इज परपॅन्डिक्युलर टू एस आर. म्हणजेच पी एस ही लाईन आणि एम एल या दोन्ही लाईन्स एकाच सेगमेंट एस आरला परपॅन्डिक्युलर आहेत, म्हणजेच पी एस इज पॅरलल टू एम एल. पी एस काय असणार आहे, एम एलला पॅरलल असणार आहे. मग आता ट्रायंगल तुम्ही कन्सिडर करा, पी एस आर या ट्रायंगलमध्ये बघा पी एस इज पॅरलल टू एम आर आणि तुम्हाला एम हा काय दिलेला आहे, एका साईडचा मिड पॉईंट आहे, एम इज मिड पॉईंट ऑफ पी आर हे दिलं आहे तुम्हाला. आणि म्हणजेच एम इज मिड पॉईंट ऑफ पी आर अँड एम एल इज पॅरलल टू एस पी. म्हणजेच बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम काय असणार आहे, एल इज मिड पॉईंट ऑफ एस आर. एल हा मिड पॉईंट असेल तर एल एस इज इक्वल टू एल आर हे प्रूव्ह करता येणार आहे. म्हणून पहिला पार्ट बघा, त्याच्यातला काय करायचं आहे, हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहेत. मग तुम्हाला पी एस इज परपॅन्डिक्युलर टू एस आर, एम एल इज परपॅन्डिक्युलर टू एस आर का आहे, तर एस डॅश एल डॅश आर कोलिनियर पॉईंट्स आहेत हे, म्हणजेच पी एस इज पॅरलल टू एम एल, पी एस पॅरलल आहे एम एलला. हे झाल्यानंतर ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा, पी एस आर. पी एस आर या ट्रायंगलमध्ये बघा एम इज मिड पॉईंट ऑफ पी आर. काय लिहिलं, या ट्रायंगल कन्सिडर केल्यावर एम इज मिड पॉईंट ऑफ पी आर, एम मिड पॉईंट आहे आणि या पॉईंटमधून जाणारी लाईन एम एल इज पॅरलल टू द अदर साईड ऑफ ट्रायंगल पी एस, म्हणून एम एल इज पॅरलल टू सेगमेंट एस पी आणि देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम एल इज मिड पॉईंट ऑफ एस आर. एल हा काय असणार आहे, मिड पॉईंट ऑफ एस आर. म्हणून ही स्टेटमेंट इथं खाली लिहा. काय येणार आहे, देअरफॉर एल एस इज इक्वल टू एल आर. एल एस इज इक्वल टू एल आर हा फर्स्ट पार्ट तुमचा प्रूव्ह करून झाला. याला इक्वेशन, जे एल इज मिड पॉईंट ऑफ एस आर आहे त्याला इक्वेशन 1 म्हणा. तसंच तुम्ही पी क्यू ही काय येणार आहे, पी क्यू कुणाला परपॅन्डिक्युलर आहे, पी क्यू इज परपॅन्डिक्युलर टू आर क्यू, कारण का तुम्हाला काय आहे ते रेक्टँगल आहे. पी क्यू आर एस इज रेक्टँगल, एम क्यू आर एल रेक्टँगल हे आपण वरती लिहिलेलं आहे. म्हणून पी क्यू इज परपॅन्डिक्युलर टू आर क्यू. एम एन इज ऑल्सो परपॅन्डिक्युलर टू आर क्यू, म्हणजेच काय आहे, आर एनला परपॅन्डिक्युलर आहे, पण आर एन क्यू हे कोलिनियर आहेत, म्हणून एम एन इज परपॅन्डिक्युलर टू आर क्यू. मग दोन लाईन्स एकाच लाईनला परपॅन्डिक्युलर आहेत, म्हणून पी क्यू आणि एम एन या काय येणार आहेत एकमेकींना पॅरलल, म्हणून ते आधी लिहा, सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट एम एन. आणि आता ट्रायंगल कन्सिडर करायचा. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, तर पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर एम इज मिड पॉईंट ऑफ पी आर आणि एम एन इज पॅरलल टू PQ. Mn is parallel to PQ. Therefore, by converse of midpoint theorem, N is midpoint of RQ. N is midpoint of RQ. हे येणार आहे. Therefore, Rn is equal to NQ. याला इक्वेशन 2 म्हणा. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे, सेकंड इक्वेशन प्रूव्ह करायसाठी एल एन ड्रॉ करा, क्यू एस पण ड्रॉ करा. आता क्यू एस आणि एल एन ड्रॉ केलं तर आता ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा आहे, तर इन ट्रायंगल एस आर क्यू. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, एस आर क्यू. याच्यामध्ये एल इज मिड पॉईंट ऑफ एस आर, एन इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर, एम इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर आणि देअरफॉर बाय मिड पॉईंट थिअरम काय लिहिता येणार आहे,
मिडपॉईंट थिअरम इथं यूज करायचा आहे. एका ट्रायंगलच्या 2 साईड्सच्या मिडपॉईंट जॉईन करणारी लाईन ही थर्ड साईडला काय असते, पॅरलल. म्हणून LN इज पॅरलल, ही पॅरलल येणार आहे SQला. हे प्रूव्ह करायचं नाही आपल्याला, पॅरलल असते. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँड इट्स लेंथ इज हाफ द थर्ड साईड, दॅट इज LN इज हाफ SQ. हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणून जॉईन तुम्ही ड्रॉ केले LN आणखीन SQ ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे, इन ट्रायंगल SRQ. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, SRQ. नीट बघा, SRQ या ट्रायंगलमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, L इज मिड पॉईंट ऑफ SR, N इज मिड पॉईंट ऑफ RQ. हे लिहायचं आहे. 2 साईड्सचे मिड पॉईंट्स आहेत. L अँड R आर मिड पॉईंट ऑफ SR अँड RQ. देअरफॉर बाय मिड पॉईंट थेरम LN इज हाफ SQ. LN हा काय असणार आहे, SQच्या हाफ असणार आहे. म्हणून अशा प्रकारे हे सेकंड सम तुमचं काय होणार आहे, प्रूव्ह होणार आहे. तर व्यवस्थित हे सम लिहा. लिहिलं आहे कसं ते नीट बघा आणि व्यवस्थित सॉल्व करा. सो नाव वी सी द थर्ड सम. इन ट्रायंगल ABC काय आहे, ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. FD and E are midpoints of side AB, BC and AC respectively, and you have to prove triangle FED is equilateral triangle. आता याच्यामध्ये देताना तुम्हाला ABC हा ट्रायंगल काय दिला, इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ऑल साईड्स आर इक्वल, AB इक्वल टू BC इक्वल टू AC असणार आहे. जर त्यांचा हाफ केला, तर तुम्हाला देताना काय दिलं आहे, F इज मिड पॉईंट ऑफ AB, E इज मिड पॉईंट ऑफ AC आणि D इज मिड पॉईंट ऑफ BC हे दिलेलं आहे. मग इथं तुम्ही काय यूज करू शकता, तर इन ट्रायंगल ABC F इज मिड पॉईंट ऑफ AB अँड E इज मिड पॉईंट ऑफ AC. देअरफॉर FE इज इक्वल टू हाफ BC हे लिहिता येणार आहे. असंच सगळ्या FE इक्वल टू हाफ BC. सिमिलरली यू कॅन प्रूव्ह FD इज इक्वल टू हाफ AC आणि DE इज इक्वल टू हाफ AB हे प्रूव्ह करता येणार आहे. आणि मग आता ह्याचं प्रूफ कसं लिहायचं आहे बघा. आता याच्यामध्ये ट्रायंगल दिलेला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. AB इक्वल टू AC, BC इक्वल टू AC. म्हणून हाफ AB इक्वल टू हाफ BC इक्वल टू हाफ AC हे इक्वेशन 1. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट, याला इक्वेशन 1 म्हणा. त्याला काय केलं तुम्ही, याला फक्त डिवाइड केलं 2नं येणार आहे. आणि हे मिड पॉईंट्स आहेत. मग ट्रायंगल ABCमध्ये F अँड E आर मिड पॉईंट्स ऑफ AB अँड AC. देअरफॉर बाय मिड पॉईंट थेरम FE इज इक्वल टू हाफ BC. तसंच तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायला येणार आहे, सेगमेंट ED इज हाफ AB. कसं लिहायचं आहे बघा, E अँड D मिड पॉईंट कुठल्या साईडचे मिड पॉईंट्स आहेत, आणखीन बाय मिड पॉईंट थिअरम तुम्हाला काय लिहिता येणार आहे ते स्टेटमेंट लिहा. ते लिहून झाल्यानंतर तसंच DF इज इक्वल टू हाफ AC हे सुद्धा लिहायला येणार आहे. आणि आता या इक्वेशन्सला 2, 3 अँड 4 नंबर द्या. आता इक्वेशन्स 2, 3 अँड 4 त्याचे जर RHS बघितले तर हे RHS इक्वेशन 1मध्ये काय आहेत, इक्वल आहेत. म्हणून या इक्वेशन्सचे LHS आपल्याला इक्वेट करायला येणार आहेत. म्हणून बट RHS ऑफ इक्वेशन्स 2, 3 अँड 4 आर इक्वल फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर FE सेगमेंट FE इक्वल टू सेगमेंट ED इक्वल टू सेगमेंट DF इक्वल टू म्हणा, किंवा तिथं काय म्हणणार तुम्ही, कॉन्ग्रुएंट लिहिलं तरी चालेल. मग देअरफॉर ट्रायंगल FED इज इक्विलॅटरल ट्रायंगल बिकॉज ऑल साईड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून काय येणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. FED इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत, बिकॉज काय लिहिणार तुम्ही इथे, ऑल साईड्स आर इक्वल. बिकॉज ऑल साईड्स आर इक्वल हे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. ऑल साईड्स आर इक्वल म्हणून काय म्हणता येणार आहे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. नाव वी विल सी द फोर्थ सम. फोर्थ सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, सेगमेंट PD इज मेडियन ऑफ ट्रायंगल PQR. PD मेडियन आहे म्हणजे D इज मिड पॉईंट ऑफ QR. D हा QRचा काय येणार आहे, मिड पॉईंट, बिकॉज PD इज मेडियन. अजून काय दिलं आहे, पॉईंट T इज मिड पॉईंट ऑफ PD. T हा PDचा मिड पॉईंट दिलेला आहे. आणि तुम्हाला प्रोड्यूस सेगमेंट QT ही सेगमेंट प्रोड्यूस करायची आहे विच इंटरसेक्ट PR ॲट पॉईंट M.
आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे तर PM/PR इज इक्वल टू 1/3 हे प्रूव्ह करायचं आहे. PM/PR इज इक्वल टू 1/3 आणि त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन हिंट दिलेली आहे. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे ड्रॉ सेगमेंट DN पॅरलल सेगमेंट QM थ्रू पॉईंट डी पॉईंटमधून DN ही QMला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे म्हणून कन्स्ट्रक्शन लिहा. मग सम सॉल्व करताना काय काय करायचं आहे तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करणार व्यवस्थित. डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर दिलेलं काय आहे तुम्हाला ते लिहा. PD इज मेडियन दिलं आहे दॅरफोर D इज मिडपॉईंट ऑफ QR. त्याच्यानंतर T इज ऑल्सो मिडपॉईंट ऑफ PD हे दिलेलं आहे तुम्हाला ते लिहा. कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिणार आहात तर ड्रॉ DN पॅरलल सेगमेंट QM. ड्रॉ DN पॅरलल QM म्हणजेच DN कुणाला पॅरलल येणार आहे TMला सुद्धा पॅरलल बिकॉज Q', T', M हे एकाच लाईनवर आहेत. त्याच्यानंतर इन ट्रायंगल QMR कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे QMR. या ट्रायंगलमध्ये D इज मिडपॉईंट ऑफ QR अँड DN इज पॅरलल टू QM. बघा ट्रायंगल QMRमध्ये एका साईडचा मिडपॉईंट त्या मिडपॉईंटमधून जाणारी लाईन दुसऱ्या साईडला पॅरलल आहे म्हणजेच ती थर्ड साईडला काय करणार बायसेक्ट म्हणून N इज मिडपॉईंट ऑफ MR. दॅरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थिअरम तुम्हाला N हा कुणाचा मिडपॉईंट लिहायला येणार आहे MRचा मिडपॉईंट लिहिता येणार आहे. म्हणून N इज मिडपॉईंट ऑफ MR म्हणजेच NR इज इक्वल टू काय झालेलं आहे NR. म्हणून MR पूर्ण MN इज इक्वल टू NR आणि MR इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे 2MN. MR इज इक्वल टू 2MN हे लिहिता येणार आहे ह्याला इक्वेशन 1. त्याच्यानंतर ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा आहे तुम्हाला T मिडपॉईंट दिला आहे PTचा आणि त्याच्यामुळं ट्रायंगल कोणता आता कन्सिडर करायचा आहे PDM. कन्सिडर ओनली दिस ट्रायंगल PDN हा ट्रायंगल कन्सिडर करा. त्या ट्रायंगलमध्ये एका साईडचा मिडपॉईंट आहे म्हणजे T इज मिडपॉईंट ऑफ PD आणि Tमधून जाणारी लाईन TM इज पॅरलल टू अदर साईड ऑफ ट्रायंगल DN आणि म्हणून ही लाईन जी आहे ती लाईन थर्ड साईडला बायसेक्ट करणार आहे. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थिअरम M इज मिडपॉईंट ऑफ PN. M इज मिडपॉईंट ऑफ PN हे येणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येणार आहे PM इक्वल टू NM. PM इक्वल टू MN हे इक्वेशन 2. लक्षात आलं इथंपर्यंत. त्याच्यानंतर काय करायचं आहे PR ही सेगमेंट कन्सिडर करायची. नाव कन्सिडर PR आणि PR ही ॲडिशन फॉर्ममध्ये लिहायची PM प्लस MR. PR इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे PM प्लस MR ते लिहायचं आणि MRची व्हॅल्यू इक्वेशन 1वरून सबस्टिट्यूट करायची. MR म्हणजे काय आहे 2MN म्हणून PM नेक्स्ट स्टेटमेंट तुमचं काय येणार आहे PM प्लस 2MN हा MR इक्वेशन 1वरून कशानं रिप्लेस केला 2MNनं रिप्लेस होणार आहे म्हणून पुढं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. आता PR इज इक्वल टू MN प्लस परत PR इज इक्वल टू PM प्लस हा परत 2MN हा जो MN सेगमेंट आहे या MN सेगमेंटला आपल्याला इक्वेशन 2वरून MNसाठी काय लिहिता येणार आहे PM लिहिता येणार आहे. म्हणून काय लिहिलं तुम्ही 2PM. मग PR इज इक्वल टू PM प्लस 2PM म्हणजे येणार आहे 3PM. देअरफॉर 3PM इज इक्वल टू PR. मग रेशिओ घेतला PM/PR इज इक्वल टू येणार आहे 1/3. इन धिस वे वी हॅव प्रूव्ड द क्वेश्चन व्हॉट इज आस्क्ड PM/PR इज इक्वल टू 1/3. कसं प्रूव्ह करायचं आहे तर इथं तुम्ही कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम त्याचा यूज केला. पहिल्यांदा तुम्ही MN इक्वल टू NR दाखवलं त्याच्यावरून MR इज इक्वल टू 2MN हे इक्वेशन लिहिलं. त्याच्यानंतर ते दाखवण्यासाठी ट्रायंगल कोणता कन्सिडर केला QMR. त्याच्यानंतर ट्रायंगल PDN याच्यामध्ये T इज मिडपॉईंट ऑफ PD. TM इज पॅरलल टू DN. TM इज पॅरलल टू DN. काय रिझन आहे त्याला Q', T', M हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं आणि म्हणून M इज बाय कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थिअरम M इज मिडपॉईंट ऑफ काय येणार आहे PN. म्हणून PM इक्वल टू MN हे इक्वेशन लिहायला येणार आहे त्याला इक्वेशन 2. आणि नंतर काय केलं आहे PR ही सेगमेंट ॲडिशन फॉर्ममध्ये लिहिली PM प्लस MR आणि MR हे इक्वेशन 1वरून काय सबस्टिट्यूट केलं 2MN म्हणून इथे लिहिलं 2MN त्याच्यासाठी. आणि या 2MN मधलं नंतरच्या स्टेपला MNची व्हॅल्यू इक्वेशन 2वरून लिहिली
तिथं PM ॲड केलं म्हणून PR इज इक्वल टू 3PM हे येणार आहे आणि हे प्रूव्ह होणार आहे. रेशिओ जर घेतला PM/PR घेतलं तर किती येणार आहे 1/3. सो स्टुडंट्स राईट द सॉल्व द एक्सरसाइज अँड फर्स्ट राईट द थिअरम्स. मिडपॉईंट थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थिअरम. कॉन्व्हर्स जो आहे तो पुस्तकामध्ये जे कन्स्ट्रक्शन दिलं आहे ते न यूज करता जे मी सांगितलेलं आहे कन्स्ट्रक्शनला ते यूज करा. काय करायचं आहे इथे, हे कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे हे कन्स्ट्रक्शन करा म्हणजे तुम्हाला तो थिअरम पुढं सॉल्व करता येणार आहेत. हे 2 ट्रायंगल्स जे आहेत ते AAS या टेस्टनं कॉन्ग्रुएंट दाखवा आणि प्रूफ कंप्लीट केल्यावरती सॉल्ड एक्झाम्पल्स सॉल्व करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज 5.5 हा एक्सरसाइज सॉल्व करा. ह्याच्यातले 5 सम्स सॉल्व करा. हे एक्सरसाइज झाल्यानंतर मग आपण प्रॉब्लेम सेटकडे जाणार आहे. त्याच्या आधी प्रॉब्लेम सेट सोडवायच्या आधी तुमचा जो काही या लेसनमध्ये क्वाड्रिलॅटरलसाठी तुम्ही व्हेरियस थेरम्स बघितले, प्रॉपर्टीज बघितल्या, त्या सगळ्या रिवाईज करा, व्यवस्थित सॉल्व करा. आणखीन मग आपण प्रॉब्लेम सेटकडे जाऊयात.